बरेच जण वजन कमी करण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी आहारातून फॅट्स घेणं कम्प्लिटली बंद करतात. पण तुम्हाला माहितीये का, हे तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकतं. सो बघा, हेल्दी फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. जसं की फॅट्स हे हॉर्मोन्स बनवण्यासाठी गरजेचे असतात आणि जर तुम्ही फॅट्स घेणं बंद केलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा मासिक पाळी संदर्भातील ज्या काही समस्या आहेत त्या येऊ शकतात. त्यानंतर हेल्दी फॅट्स जे आहेत ते आपल्या स्किन आणि हेअरसाठी सुद्धा महत्वाचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही फॅट्स घेणं बंद केलं तर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम होऊ शकतो. केसांची चमक आहे ती निघून जाते. त्यानंतर स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्वचेमध्ये कोरडेपणा येतो आणि साइन्स ऑफ एजिंग म्हणजे म्हातारपणाची लक्षणं लवकर दिसायला लागतात. त्यानंतर हेल्दी फॅट्स जे आहेत ते आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी सुद्धा महत्वाचे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही फॅट्स घेणं बंद करता तुम्हाला मानसिक थकवा येणं, मूड स्विंग्स, एन्झायटी ही लक्षणं दिसायला लागतात. त्यानंतर हेल्दी फॅट्स जे आहेत ते आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी सुद्धा महत्वाचे आहेत. जेव्हा पण आपण कोलेस्ट्रॉल लेवल चेक करतो तेव्हा चांगलं कोलेस्ट्रॉल असतं आणि खराब कोलेस्ट्रॉल असतं. सो चांगलं कोलेस्ट्रॉल, ज्याला HDL कोलेस्ट्रॉल म्हणतात, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, ते ऍक्च्युली आपल्या हार्टला प्रोटेक्ट करत असतं. आपल्या हृदयाची हेल्थ चांगली राहण्यासाठी हे ओमेगा 3 फॅट्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही चांगले फॅट्स घेणं बंद केलं तर तुमची कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकते आणि हृदयविकार होण्याचे चान्सेस सुद्धा वाढून जातात. त्यानंतर तुम्हाला काही विटामिन्सची कमतरता सुद्धा होऊ शकते. बघा, जे काही विटामिन्स असतात ते फॅट सोल्युबल विटामिन्स असतात आणि वॉटर सोल्युबल विटामिन्स असतात. म्हणजे जे काही विटामिन्स फॅट्समध्येच अब्झॉर्ब होतात ते म्हणजे विटामिन A, D, E आणि K. जर तुम्ही फॅट्स घेणं बंद केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या फॅट सोल्युबल विटामिन्स आहेत त्यांची कमतरता होऊ शकते. म्हणूनच तुमच्या आहारामध्ये तुम्ही रेग्युलरली हेल्दी फॅट्स घेणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही घेऊ शकता नट्स आणि सीड्स, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया हे तुम्ही रेग्युलरली घ्या. त्यानंतर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी, मासे हे सुद्धा घेऊ शकता आणि इनफॅक्ट 2 चमचे तूप सुद्धा घेऊ शकता. तर हे सगळे फॅट्सचे सोर्सेस आहेत जे तुम्ही रेग्युलरली घेतले गेले पाहिजेत. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.